रांजणगावच्या स्वाती पाचोणकर ज्यांनी 72 गुंठे सरकारी जमीन जी जवळजवळ 18 कोटीची होती ती त्यांनी कागदपत्र बदलून स्वतःच्या सासऱ्यांच्या नावावर केली होती। या संदर्भात त्यांच्यावर 13 केसेस झाल्या होत्या आणि त्यात लिपिक आणि जे ग्रामसेवक होते त्यांच्या विरुद्ध अटकेची कारवाई झाली। असं असताना ह्या अगदी वरच्या सर्वोच्च कोर्टात जाऊन त्यांच्या अँटिसिपेटरी बेल आणतात अशी व्यक्ती ज्यांच्या विरुद्ध तेव्हाच्या काळी राधाकृष्ण विखे पाटीलच लढले होते, तेच राधाकृष्ण विखे पाटील आज त्यांच्या प्रचारासाठी झेडपीच्या प्रचारासाठी गेले असतील तर हे किती 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 वाईट आहे याचा आपल्याला काही अंदाज येतोय का? मला तर असं वाटतं काय बोलावं या राजकारणाला की भाजपला इतकी काय अगतिकता आहे की सगळे हुजू म्हणजे तुम्ही जितका भ्रष्टाचार कराल, जितक्या तुमच्यावर केसेस असतील, जितका तुम्ही सगळा पैसा लुटाल, ती सगळी माणसं यांना लागतायत आणि कशासाठी लागतायत असा प्रश्न पडतोय। परमेश्वराला माहित आता महाराष्ट्राचं काय होईल। ज्यांच्या प्रचारासाठी राधाकृष्ण विखे पाटील साहेब आज कानूर मेसाईमध्ये येत आहेत त्या तत्कालीन रांजणगावच्या सरपंच स्वाती दत्तात्रय पाचोणकर पाटील ह्या सरपंच असताना त्यांनी 72 गुंठे जागा ही आपल्या सासऱ्याच्या नावावरती करून लाटण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या विरुद्ध खुद्द तत्कालीन महसूल मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी आदेश करून ही जागा परत शासन दरबारी जमा करण्याचे आदेश दिले होते व संबंधितांवरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते। अशा भ्रष्टाचारी उमेदवाराच्या प्रचारासाठी पुन्हा एकदा विखे पाटील साहेब जर या ठिकाणी येणार असतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे। एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय। धन्यवाद।